तर आता बघू शकता इथे वातावरण कसं झालेलं आहे। आता मी चालली बाहेर, कारण मला ना कोठीमधल्या त्या गोणी पण आणायच्या, प्लॅस्टिकच्या गोणी त्या आणायच्या आहे आणि आपली गव्हामध्ये टाकायची जे औषध टाकते ना मी, ते पण आणायचं आहे। तर इथे ना हे अशा गोणी घेऊन झालेल्या आहे, तुम्ही बघितलं असेल कशी होती ती, घर लावून दाखवेल परत। 4 घेतल्या, एक्स्ट्रा 2च लागत आहे, पण एक्स्ट्रा 2 घेऊन ठेवल्या। बोंबील आणले हे, तर गच्चीवर वाढ केली मस्त, आणि आता ती सावली आली होती मला लक्षातच नाही, माईने आणून दिली, मस्त एकदम कोरडे झालेले आहे। आणि आपल्या झिंग्या पण मी भाजून ठेवल्या, म्हटलं आता याच्या डोक्या काढून अशी कट करून ठेवते। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आता वाजला आहे 1 आणि वातावरण बघू शकता कसं झालेलं आहे, पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे, पूर्ण म्हणजे विजा चमकताय असंच वातावरण झालेलं आहे। आणि आम्ही बीचवर गेलो, तुम्ही बघितला असेल तो ब्लॉग, इतके कपडे निघाले ना, बघू शकता इथे कपडे सगळे धुतलेले कपडे, आणि गहू ना भरायचेच राहून गेले। तर आज बघते गोणी आहे माझ्याकडे, प्लास्टिकचे शोधावं लागतील आणि त्याच्यात गहू भरायचं आहे बहुतेक, बघू आता जमलं तसं। आणि विजांचा आवाज येतोय असा एकदम कडक असं तुम्हाला ऐकवते विजांचा आवाज। तर इतक्यात आवरलं, माझं एक्सरसाइज झाली, आणि गुड्डीच्या लग्नामध्ये कसं एक्सरसाइज मी केलीच नाही, म्हणजे रेग्युलर झालीच नाही माझी एक्सरसाइज, त्याच्यामुळे मग आज तो माझी एक्सरसाइज मस्त मी एक पाऊण तास केली आहे। विजांचा आवाज येत असेल तुम्हाला। तर इतक्यात फ्रेश झाली, आणि आज मस्त ना काळ्या मसाल्याचे छोले केलेले आहे आणि चपात्या केल्या आहे। तर जेवायची खूप भूक लागली आहे, तर आधी केस विंचरून घेते, आणि त्याच्यानंतर मग कियारान बाथरूममध्ये टबमध्ये बसलेले आहेत। तर चला बोलते नंतर। तर आता केस विंचरून घेते। विजांचा आवाज येत असेल तुम्हाला। तर बघू शकता केस विंचरून झालेले आहे। तर तुम्ही ऐकला असेल विजांचा आवाज कसा एकदम येत होता, आणि इतकं छान वेदर झाले ना, थंड वाटतंय आणि भारी वाटतंय मस्त। चला आता विहान कियाराचं आवरून देते, आणि त्याच्यानंतर मग गहू पण भरायचे आहेत। आणि मध्ये बघू शकता किती अंधार दिसतो वातावरणामुळे, पूर्ण अंधार झालेला आहे, लाईट लावलेली तिकडे, आणि गहू पण भरायचे आहे, नाही तर उगाच हवा लागून जायची, त्याच्यामुळे चला बोलते नंतर। तुम्हाला भाजी दाखवते, मस्त चण्याची भाजी केली ती बघू शकता, आपल्या काळ्या मसाल्याची केलेली आहे। वरून टिफिन दिला ना, त्याच्यामुळे मग ही भाजी केली, चपात्या केल्या। बाहेरचं वातावरण बघू शकते इथे मस्त, कियाराने सगळे फुटाणे काढून ठेवले असेल, मस्त भाजी केलेली आहे। भूक लागली, मस्त पापड भाजणार। आणि हां, मी तिकडून ना काय आणलं तुम्हाला दाखवते। तर तिकडून मी सुके बोंबील आणि काय आणलं, झिंग्या आणलेले बारीक नाही का त्या झिंग्या, आणि मेन म्हणजे कांदे आणलेले, ते पण व्हाईट कांदे खूप उपयोगी असतात डायबिटीस वगैरे त्याच्यासाठी, किंवा औषधी असतात। तर डायबिटीज पण नाही आहे, पण आतापासूनच आपण आपली काळजी घेतली पाहिजे, त्याच्यामुळे मग व्हाईट कांदे खायला सुरुवात करा, जर तुम्हाला कांदा खायचा असेल वरतून भाजीसोबत वगैरे। तर मी
अशी व्हाईट कांदे आणलेले आहे. कशी दिसताय, कधी छान वेगळी दिसते. असं वाटतं इथे अडकून द्यावं किचनमध्ये. किती भारी दिसतंय बघू शकता. तर हे आणलं. नंतर झिंग्या बोंबील आणलेले आहे मस्त. चला तुम्हाला बोललीच मी तिकडून बोंबील आणले हे. तर गच्चीवर वाळ केली मस्त. आणि आता ती सावली आली होती मला लक्षातच नाही, माईने आणून दिली. मस्त एकदम कोरडे झालेले आहे. आणि आपल्या झिंग्या पण मी भाजून ठेवल्या. म्हटलं आता याच्या डोक्या काढून अशी कट करून ठेवते. शेपटी आणि डोकी काढून म्हणजे एकदम क्लीन राहतात. आणि तुम्ही ह्या डोक्यांची पण चटणी करू शकता, भारी लागते. आणि गहू घालायचे मला. तर त्या मी गोणी शोधल्या माझ्या काय म्हणतात प्लॅस्टिकच्या. तर मी ना त्या गहू घालायचे तर प्लॅस्टिकच्या गोणी मी सापडत होती माझ्याकडे, पण त्या काही सापडल्याच नाही. तर आता नवीन आणावं लागतील. आणि याची गव्हाट टाकायची थोडी पण आहे एक, अजून एक आणावं लागेल. तर म्हटलं जरा संध्याकाळी करून ठेवेल प्लॅस्टिकच्या गोणी आणून. आता हे आपलं बोंबील आहे ना ते मी क्लीन करून ठेवते. तर डोक्या वगैरे काढून अशी मस्त साफ राहते बघू शकता इथे. तर ते सगळे काढून घेते मी आणि ह्या डोक्या एक साईडला ठेवून देते. तर तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये बोंबील टिकवायचे असतील ना तर ह्या पद्धतीने तुम्ही मस्त बोंबील वाळून आणि अशा डोक्या काढून ठेवायच्या अशा. आणि त्याची शेपटी आहे ना ती पण काढून ठेवायची. आणि असं बघू शकता एकदम क्लीन होऊन जातात. तुम्ही पावसाळ्यात वापरू शकता बोंबील. तर त्याच पद्धतीने मी पण आता मस्त हे केळवा बीचचे बोंबील आहे केळवाचे. तर अजून दमनचे छान भेटतात किंवा मग आपला जव्हारचे पण मस्त भेटतात बोंबील. तर चला ते फटाफट काढून घेते आणि त्याच्यानंतर बोलतेच. तर इथे ना बोंबील मस्त क्लीन झालेले आहे. आणि हे बरं पडतं वाळवायला उन्हाळ्यामध्ये. DIY मधून घेतले. आता खूप आलेले आहेत. 220 ला त्या दिवशी मी बोलली होती, म्हणजे बघितलं होतं त्या दिवशी. तर मस्त इथे पटापट कट झालेले आहे. तर इथे बघू शकता असे मस्त क्लीन झालेले आपले बोंबील सगळे आणलेले. आणि याच्यात डोक्या सगळ्या तर ह्या पण एकदम चांगल्या आहेत. त्या सुद्धा त्याची सुद्धा चटणी होते. तर ह्या भाजून वगैरे तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायच्या. कुटून मिरची लसूण टाकून मस्त चटणी होते. तर आता हे साईडला ठेवते आणि आवरून देते मी. तर त्यातच मुंग्या होता आणि पाऊस वातावरण बाहेर खूप आता. तर बरं झालं ते बोंबील काढून आणले. आता इथे क्लीन करून घेते. आणि थोड्या वेळाने गावात जाऊन गव्हाच्या पिशव्या घेऊन यायच्या दोन्ही. आणि गहू पण भरून ठेवायचे संध्याकाळी. तर चला बोलते. तर आता बघू शकता इथे वातावरण कसं झालेलं आहे. आता मी चालली बाहेर, कारण मला ना कोठीमधल्या त्या गोणी पण आणायच्या प्लॅस्टिकच्या गोणी. तर त्या आणायच्या आहे. आणि आपली गव्हामध्ये टाकायची जे औषध टाकते ना मी ते पण आणायचं आहे. म्हणजे वर्षभर कीड लागणार नाही. कारण अशा वातावरणामुळे ना गहू लवकर सादळतील, तर म्हणून भरून ठेवायचे. इथे आम्ही चाललेलो आहे. तर कियाला मागे लागली तर तिची वाट बघतोय. आता ती आली का घेऊन जाऊ तिला. तिने वरतून बघितलं होतं आम्हाला. तर चला काहीच आवडलं नाही मी. मेकअप वगैरे काहीच नाही केलं. फक्त चेहरा धुतला आणि पटकन निघालो. औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजी राजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या 5 पटीने जास्त होते. तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीत कमी 15 पटीने मोठे होते. जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी राजांच्या नेतृत्वात आलेलो आहे. तर इथे भेटतं गोणी. तर मी घेते तुम्हाला दाखवते. खाली घेतो आम्ही. तर इथे ना हे अशा गोणी घेऊन झालेल्या आहेत. तुम्ही बघितलं असेल कशी होती ती. घंटावून दाखवेल परत. 4 घेतल्या. एक्स्ट्रा 2च लागत आहे, पण एक्स्ट्रा 2 घेऊन ठेवल्या. तर फाटली वगैरे त्याच्यामुळे घेतलेले आहे. चला तर आम्ही ना असं चाललो गंगेवर आणि पाणी सोडलेलं आहे बघू शकता. मस्त पाणी सोडलेलं आहे. आणि एकदम ढगाचे काळे होऊन आलेले आहे.
बोल कियारा. ते बघ इकडे बघू. जा ना वरती. इकडे बघ. इथे गंगा आरती आहे त्याच्यामुळे ना मस्त टेबल्स लावता येईल इथे. गंगा आरती वाटतं ना, तर गंगा आरती त्याच्यामुळे असे टेबल्स लावता येईल, बघू शकता. चला मावशी. भारी वाटतं मस्त गंगेवर आपलं तर छान. आणि जेव्हा हे असतं ना काय म्हणतात कुंभमेळा, तर इथपर्यंत पाणी पूर्ण भरलेलं असतं इथे आणि मस्त वाटतं. तुम्हाला एक ठिकाण दाखवतो भारी. तिकडे जायचं आपल्याला. आंब्याला बघू कितीला आहे. तर इथे ना कोणतं मंदिर हे का
गौतमी गंगा गोदावरी. तर हे 12 वर्षांनीच उघडतं हे मंदिर. तर तुम्हाला दाखवते. मध्ये कुलूप आहे डायरेक्ट. कुलूप आहे ना मध्ये. 2 मंदिर ते 12 वर्षांनीच उघडता. कुलूप आहे तुम्हाला दाखवते. ते कपुरेश्वर महादेव मंदिर आणि इथलं एक मंदिर तुम्हाला इथे कुलूप दिसत असेल तुम्हाला. तर हे 12 वर्षांनीच उघडतं. दिवा काय लावलेला असतो. बापरे चला पाणीपुरी खायला थांबलेलो आहे. असं पाणीपुरी खाणार हो ना कियारा. तर घरी येऊन आणि मस्त ना चहा वगैरे घेतला. गंगेवरून आलो मस्त. एकदम मस्त छान वाटतं गंगेवर गेलं तर. मी पिशव्या मस्त आणलेल्या आहेत. तर त्याच आता उद्या भरून ठेवेल. आता खूप उशीर झालाय म्हटलं उद्या आता उद्याच भरून ठेवेल. आणि आता ना स्वयंपाकाची तयारी. तर इथे व्हेज बिर्याणीच करते मी. तर पटकन आता स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. चला काल मला काही व्लॉग एंड करता नाही आला. तर मी कशा पिशव्या घेतल्या गोणी कोठ्यांमधल्या. आणि आज म्हणजे पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला ते मी कसं भरते किंवा कसे पुढे टाकते त्याच्यामध्ये औषधाच्या. तर त्या तुम्हाला सांगेलच. तर तुम्हाला दाखवते केवढी मोठी गोणी असते. तर तुम्हाला मी दाखवते. 100 किलोची गोणी असते प्लॅस्टिकची. बघू शकता एवढी मोठी 100 किलोची असते. तर त्याच्यामध्ये गहू भरून ठेवले ना आपले गहू तांदूळ. तर कीड लागत नाही, काहीच खराब होत नाही, हवा लागत नाही. कोठीमध्ये टाकायचे. आपण कसं कोठीमध्ये डायरेक्ट भरतो तर तसं डायरेक्ट भरायचं नाही, त्याच्यात भरायचं. तर त्या कुठे पण भेटतात तुम्हाला मार्केटला. नाशिकला तुम्हाला दाखवलं मी कुठे भेटतात. आपलं भाजी मार्केट आहे ना पंचवटीचं. तिथेच त्याच्या मागे औषधांची दुकानं वगैरे याचे ताडपत्री वगैरे भेटतात ना तिथे भेटतात त्या. तर तुम्हाला गहू किंवा तांदूळ भरायचे असेल कोठीमध्ये तर असे गोणी वापरा. प्लास्टिकच्या गोणी तिथे सहज मिळून जातात. तर 40 रुपयाला आणल्या. 1 10 रुपयाला भेटते. स्वस्त एकदम. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.